नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुपाली राहुल जाधव या चॅनलमध्ये. चला तर आपण आज काय बनवणार आहोत. काल जे चिकन आणायचं होतं ते आपण आज आणलेलं आहे. काळ्या मसाल्यातील आपण चिकन बनवणार आहोत. हे वाफवायला ठेवलेलं आहे. हळद आणि मीठ लावून नंतर आपण गरम पाणी टाकून ते शिजवून घेतलेलं आहे. हे काळ्या मसाल्यात बनवणार आहोत. खोबरं चांगलं काळं घालून घेऊया. खोबरं भाजून झालेलं आहे. आता भाजूया कांदा. थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया. काळ्या मसाल्यातून बनवणार आहोत आज. खूप दिवसांनी पासून बनवायचं होतं. बरेच दिवस झाले आपण काळ्या मसाल्यातून भाजी खाल्लेली आहे. आज ते बनवणार आहे. तोपर्यंत आपण खोबरं वाटून घेणार आहोत. खोबरं वाटून सुकं खोबरं वाटून घेऊया. हा हे आलं आणि लसूण खोबऱ्यामध्ये वाटून घेऊया. कांदा तोपर्यंत आपला काळा होते, भाजतोय चांगला. कोथिंबीर पण वाटून घेणार आहे. कांदा आपला मस्त काळसर झालेला आहे. आता तो आपण वाटणार आहोत. सगळे मसाला आता एकत्र वाटूया. वाटायला थोडासा वेळ लागेल, पण भाजी अगदी छान होते. सोशल मीडियावर येणं काही सोपं नाही. सोशल मीडियावरती कशा पण कमेंट करत असतात, पण आपल्याला सगळ्याला सामोरं जायचंय. आतापर्यंत तुम्ही मला चांगलेच कमेंट केलेले आहेत, परंतु असे काही आहेत लोक एखादा अर्धा
त्यांच्यामुळं आपण काय डिमोटिवेट होणार नाही आहे. पुढं जायचं तर पुढंच जाणार आहे. कोणाचं काही कारण नसताना काही पण कमेंट केलेले असतात. सगळेच नाही आहेत, एखादा अर्थच असतो. आपल्याला करायचा आहे संघर्ष, आपल्याला हार मानायची नाही. झालाय आपला मसाला वाटून, आता फोडणी देऊया. अगदी कमी साहित्यातच रेसिपी असतात. कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा खडा मसाला वापरणार आहे आज. झाला आहे मसाला वाटून, आता फोडणी देऊया. कांदा भाजला त्याच कढईत करणार आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणी देऊया. आपले चिकन पण शिजलेलं आहे. थोडासा खडा मसाला आज वापरूया, कारण आपण घरगुती मसालाच वापरतो. तर थोडासा आज मी वापरणार आहे. दुसरं काही नाही घेणार आहे, फक्त तेजपत्ता आणि दालचिनी घेणार आहे. घरगुती मसाला, चिकन मसाला नाही टाकला तरी चालणार आहे. आपण दरवेळेस टाकतच नाही चिकन मसाला. हे आहे आपलं वाटण. छोटेपर्यंत परतून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे कांद्यामध्ये. थोडंसं तेल सुटेपर्यंत परतूया. आपण चिकन वाफळून घेतलं होतं आणि शिजवून घेतलेलं आहे. आता आपण ते टाकणार आहोत. पाट्यावरची रेसिपी अगदी छान होते, मसाला छान लागतो, त्याच्यामुळे आपण पाट्यावरती वाटलेला आहे. छान असा कलर येणार आहे. आज काळ्या मसाल्यातली भाजी आज बनवायची होती आपल्याला. आता हे पाणी थोडं कमी पडलेलं आहे. आता मी थोडंसं पाणी गरम करून टाकणार आहे आणि एक मोठी उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून मंद आचेवरती आपण त्याला शिजवून देणार आहोत. हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे आजच्या भाजीला, कारण मी जास्त रसा केलेला नाही आहे, म्हणून आपण खडा मसाला टाकलेला आहे त्यामध्ये. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हॉटेलची टेस्ट घरी आणू शकतो. छान असा कलर आलेला आहे बघा भाजीला. ते गरम पाणी झालं का आपण त्यामध्ये टाकूया, जसं आपलं आवश्यक आहे तसं. खूप छान असा वास येतोय.
हे झाले गरम पाणी. आजचा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे. आता आपण मंद गॅसवरती शिजवणार आहोत. अगदी कमी साहित्यात मस्त अशी भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.